आजच्या दिवसातील हा 8वा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चालू होत असताना पाहायला मिळेल साईराज 11 विपक्ष ट्रिपल ए ब्रदर्स 11 या दोन संघादरम्यान। साईराज 11 संघाने 3 सामने खेळलेत, 2 सामने जिंकलेत, 1 सामना पराभूत झालेत। ट्रिपल ए ब्रदर्स संघ ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघ 2 सामने खेळलेत, हा तिसरा सामना। एक सामना जिंकला, 1 सामना पराभूत झालेत आणि हा तिसरा सामना असेल टीम ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाचा। साईराज 11 संघाच्या 3 मॅचेस झाल्या, 2 जिंकल्यात, 1 पराभूत झाले। हा शेवटचा सामना असेल त्यांच्यासाठी। पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न संजूचा, चांगला चेंडू आहे, डॉट बॉल। गोलंदाजी ट्रॅकवर पिवनचं षटक हाताळण्यासाठी ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघासाठी उमेश येतोय। पिवनचं षटक यावेळेस शॉर्टबलेनचा चेंडू लाऊड अपेल, तिथे काय आपण खेळाडू वृत्ती बघा, या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। एकदा प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, संजूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। काय खेळाडू वृत्ती आहे, पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदर या खेळाडूने क्रीज सोडले म्हणजे जबरदस्त खेळाडू वृत्ती। फलंदाज बाद। थँक्यू डीजे मास्टर। न्यू बॅटर फलंदाज तिसऱ्या नंबरवरती संतोष आपण पाहतोय। मॅन फ्रॉम कांदनचा हा खेळाडू आज साईराज 11 साठी तिसऱ्या नंबरवरती फलंदाजी करतोय। कमबॅक केलंय उमेश आगिवलेने। पुढील चेंडू संतोष साठी, यावेळेस फटका आपण पाहतोय, प्रॉपर टायमिंग, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक संतोष शेंडेच्या बॅटमधून बिग हिट षटकार। यावेळेस लाऊड अपेल, पंचांचं बोट आकाशाकडे, बिग विकेट डाऊन, संतोष बॅक टू डग आउट। नवीन फलंदाज आपण पाहतोय इनियाट, चौथ्या नंबरवरती लेफ्ट आर्म फलंदाज महेंद्र। आता कमबॅक करावं लागेल साईराज 11 संघाला। हा सामना खूप इम्पॉर्टंट होता साईराज 11 संघासाठी, कारण 3 सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 1 पराभूत झालेत। चौथा सामना चालू आहे त्यांचा, परंतु आता बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय साईराज 11 संघ। 2 गडी बॅक टू बॅक बाद केलेत। कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय उमेशची। धावसंख्या आपण पाहतो फक्त साईराज 11 संघाची 2 गडी बाद, अवघ्या 6 धावा। कमालीची गोलंदाजी उमेशची। यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगतात खराब चेंडू आहे, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आहे। अतिरिक्त धावेने साईराज 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद, 7 धावा। यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली जाते उमेशच्या माध्यमातून। कमबॅक करतोय, डॉट बॉल, चांगले षटक हाताळलंय, जरी एक षटकार खालाय परंतु चांगली गोलंदाजी राहिले।
यावेळेस फटका फसलाय, जेलची संधी आहे आणि तिथे मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या अटेंडमध्ये पकडला जेल, संपवलाय. फलंदाज महेंद्रचा खेळ, फलंदाज बाद. यावेळेस अजून एक आदरा बसतोय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली उमेशची. धावसंख्या धावफलकावरती अवघ्या साईराज 11 संघ बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये 3 गडी बाद, अवघ्या 7 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज कांबळे, मॅन फ्रॉम शिलारवाडी संघाचा हा खेळाडू. षटक क्रमांक 2. यावेळेस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी एज लागते. मिड विकेटला खेळून काढतोय. अवघी एकच धाव आणि या एका धावेने टीम साईराज 11 संघाची टोटल आपण पाहतोय 3 गडी बाद, अवघ्या 8 धावा. चला स्पीडअप ठेवा, लक्ष असू द्या. अजून 2 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. स्ट्राईक एंडला डावखुरा शैलीचा फलंदाज एकनाथ आहे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूरज कांबडी. यावेळी चांगला फटकाव, काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग, पायाच्या साहाय्याने स्वतः गोलंदाज सूरज कांबडी. अप्रतिम गोलंदाजी. धावफलकावरती 8 धावा आहेत. 3 गडी बाद, 8 धावा. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा देखना फटका, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसरीसाठी प्रयत्न, तिथे धोक्याची घंटा, फलंदाज बाद. यावेळेस धावबाच्या स्वरूपात अजून एक झटका बसतोय टीम साईराज 11 संघाला. एकनाथ बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती असेल सिद्धार्थ. एक हार्ड हिटर खेळाडू आहे, मॅन फ्रॉम मेचकरवाडी संघाचा फलंदाज. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम साईराज 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. कमबॅक करावं लागेल साईराज 11 संघासाठी. हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज निलेश पादीर. इथे काय फटका आहे, प्रॉपर टायमिंग. क्रिकेट मधील सर्वात घातक फटका, सरळ डाऊन द ग्राउंडचा देखना नजराना. चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. जोपर्यंत खेळपट्टीवर निलेश आहे ना, तोपर्यंत मोठे फटके पाहायला मिळतील साईराज 11 संघासाठी. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस फटका दमदार, चेंडू एक टप्पा, सीमारेषा पार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फलंदाजी करतोय निलेश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साईराज 11 प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 4 गडी बाद, 20 धावा.
चला स्पीडअप ठेवा, लक्ष असू द्या. टीम फिल्डिंग करणारी टीम AAA ब्रदर्स 11. 2 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. जिथे स्टार 11 संघ मात्र 100% सुपर 8 मध्ये पोहोचलाय यात शंका नाहीये. आणि नक्कीच आपण पाहू शका प्रज्योत 11 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेलाय. म्हणजे आता 3 संघाचं भवितव्य असेल. साईराज 11, AAA ब्रदर्स, त्यानंतर आपण पाहतोय विलास आणि आप्पा 11. यावेळेस उमेशवरती तुटून पडला हा फलंदाज. लांबलचक बाहुबली षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. जसा स्लॉट वरती आला तसा पाठवला पार्किंग लॉट मध्ये. काय फटका खेचलाय सिद्धार्थ, एक हार्ड हिटर फलंदाज. आणि त्याच्यासारख्या फलंदाजाला आपण समोर जर असा चेंडू टाकाल तर तो सोडणार नाहीये. यावेळेस एज लागते एस्टनच्या पाठीमागे. काय झेल टिपलाय, बिग विकेट डाऊन. फलंदाज सिद्धार्थ बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. न्यू बॅटर इंटर होतोय शेरद. आता पूर्ण जबाबदारी शेरद बांगारी आणि फलंदाज निलेश वरती असेल. साईराज 11 संघाचं भविष्य काय असेल ते आता हे 2 फलंदाज सांगून देतील. कारण टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि भरपूर फलंदाज, निम्मा संघ गारद झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचल फेक करीपर्यंत अवघे सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगलने साईराज 11 संघाची टोटल आपण पाहतोय 27 धावा. आता स्ट्राईक एंड वरती मॅन फ्रॉम शिलारवाडी संघाचा स्फोटक फलंदाज साईराज 11 साठी खेळत असताना निलेश पादीर. यावेळेस काय बॅटिंग फ्लो आहे या फलंदाजाचा, परंतु तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बिग विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. चला फलंदाज पाठवायचा आहे, जास्त टाइमपास करू नका. साईराज 11 6 गडी बाद झालेत. मोठा आदरा बसतोय साईराज 11 संघाला. निलेश बाद होतोय. न्यू बॅटर फलंदाज आपण पाहतोय राहुल. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल. इनियाट 8व्या क्रमांकावरती धावफलकावरती आपण पाहतोय. 27 धावा जोडल्या गेल्यात. काय कमबॅक केलं इथे गोलंदाज उमेशने. यावेळेस गती परिवर्तन, चांगला चेंडू फेकलाय उमेशनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. दोन्ही संघासाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतात परंतु संघ मात्र एकच जिंकेल. गोलंदाजी ट्रॅकवर उमेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज, 7वा गडी बाद.
चला फलंदाज पाठवायचा आहे. साईराज टीमला विनंती आहे, आपण फलंदाज पूर्णपणे रेडी ठेवायचा आहे. लक्ष असू द्या. 27 धावा. विकेट 7 बाद झालेत. 7 गडी बाद झाले. चला फलंदाज पाठवायचा आहे. स्पीडअप ठेवा, स्पीडअप. काय कमबॅक केलं इथे आपण पाहतोय. ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाने जबरदस्त गोलंदाजी. साईराज 11 संघाची मजबूत बॅटिंग लाईनअप होती, त्यांना मात्र ढेर केलंय. 7 गडी बाद केले 3 षटकामध्ये. यावेळेस कुठेतरी थोडीशी हलकीची एज लागली होती. एसटी रक्षक आपण पाहतोय अनिल दोरे साहेब चुकी करतात. जेल ड्रॉप झालाय. यावेळेस खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेने साईराज 11 संघाची टोटल धावफलकावरती 28 धावा. यावेळेस पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल. काय फटका खेचला. भालचंद्र एक फिरकी गोलंदाज आहे, त्याच्यावरती तुटून पडलाय हा फलंदाज. आणि या षटकाराने टोटल आता पाहतोय 34. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंडचा फटका, परंतु फटका तिथे फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित, पकडले जाईल. संपवलाय खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस 8वा आदरा बसतोय साईराज 11 संघाला. असं वाटतंय की ऑल आऊटची संधी आहे. टीम क्षेत्ररक्षण करणारी ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाला ऑल आऊटची संधी आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहतोय भालचंद्र कांबळे. खूप मोठा खेळाडू आहे, परंतु दोन्ही सामन्यामध्ये गोल्डन डकची शिकार ठरलाय. या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार भालचंद्र ते मात्र पाहावं लागेल. यावेळेस हवं तसं टायमिंग झालं नाही. पॉईंटला क्षेत्ररक्षण आहे उपस्थित. अवघी सिंगल धाव. या सिंगलने साईराज 11 संघाची टोटल धावफलकावरती 35 धावा. पुन्हा एकदा भालचंद्र. यावेळेस फटका आपण पाहतोय चांगला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. या सिंगलने आता टोटल पुढे जात असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम साईराज 11 संघाची पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 8 गडी बाद 36 धावा. 8 गडी बाद 36 धावा. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय संजय मॅन फ्रॉम बोरवाडी. यावेळेस स्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग लॉट मध्ये क्षेत्ररक्षक बनला दर्शक. बिग हिट षटकार.
यावेळेस कुठेतरी भरकटला गेलाय गोलंदाज संजय. खराब चेंडू आहे, वाईड चेंडू. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने टोटल आपण पाहतोय 43 धावा. शेवटचं षटक आहे. यावेळेस फटका चांगला आहे, जागा बनवले, डिपला प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अवघी एकच धाव आणि एका धावेने टीम साईराज 11 संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 8 गडीबाद आपण पाहतोय 44. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू लॉंग ऑफला ड्राईव्ह केले, चांगले क्षेत्ररक्षण होते, अवघी सिंगल धाव. 45 धावा जोडल्या गेल्या. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे. मान्यश्री सन्माननीय वसंत ढोले सर उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सरचे हार्दिक स्वागत केलं इथे षटकाराने आणि हा बिग हिट 6 धावा. या षटकाराने आता टोटल पुढे जात असताना साईराज 11 संघाची 51 धावा. जबरदस्त बॅटिंग आता या फलंदाजाची पाहायला मिळते. कमबॅक केलंय साईराज 11 संघाने. यावेळेस फटका फसलाय परंतु पॉइंटला प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न होत नाहीये आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव संपुष्टात आलाय. साईराज 11 संघाची टोटल 52 धावा. आता येणारे 30 चेंडू आणि AAA ब्रदर्स 11 संघाला जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांची गरज. मान्यश्री सन्माननीय वसंत ढोले सरांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. तसेच मान्यश्री गणेश पारधी साहेब त्यांच्या साथीनं आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सरचे हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपले JD 11च्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत आहे. फलंदाज प्रकाश किंवा भालचंद्रने जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर मानस वाघ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. नेक्स्ट सामना टॉस साठी जितेश स्टार 11 संघाचा कर्णधार आणि विलास आपा 11 संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये जोडायचा आहे. जितेश स्टार 11 त्यांना फाईट करेल, विलास आपा 11. हॅलो आदिवासी समाज ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांचे पदाधिकारी अर्थात गणेश पारधी साहेब आणि त्यांच्या समवेत वसंत ढोले सर यांचं शुभ आगमन खरं तर या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये झालं. सकाळी खरं तर वाट पाहत होतं आणि रविवारी देखील तुमची उपस्थिती फार महत्त्वाची राहील यात शंका नाही आहे. नक्कीच तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच दिलीप लोबीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, वायरमॅन, ते देखील त्यांना देखील विनंती करेल. तसेच त्यांच्या समेत सुनील गारे सर देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. हॅलो, सलामीची जोडी दाखल मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आणि त्याच्या साथीला दत्ताला तुम्ही पाहू शकाल. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. यावेळेस मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. साईराज 11 संघ गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो आहे. सोमनाथ स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भालचंद्र. फुलटॉच बॉल, यावर टोल उचल केलाय
अर्थात बालचंद्र कामडीचा ब्रँड नागेवाडी गावची रण मशीन 6 धावा. यस थोडं थांबा डीजे. यस कॅमेरामॅन इकडे फोकस करा. एक इथे वसंत डोले सरांचा पेशाने शिक्षक आहेत आणि या ठिकाणी खरं तर त्यांचा सत्कार केला जातो. दमदार व्यक्ती म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या समेत खरं तर गणेश पारधी सर देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल आपण त्या मुख्य व्यासपीठावर जा. सह्याद्री प्रीमियर लीग टॉसबॉक्स कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच फोकस करायचं त्या मॅचकडे. यावेळेस मात्र वाईट बॉल. कॅमेरामॅन इकडे फोकस करा थोडंसं. येस गणेश साहेबांचं या ठिकाणी मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सत्कार केलं जातं. धन्यवाद साहेब आपण आलात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस या ठिकाणी चांगली गोलंदाजी. इकडे या व्यासपीठावर. ओके ये. हॅलो. यावेळेस मात्र मानस वाघ साहेब यांच्याकडून वाईड बॉल. प्रकाश आणि बालचंद्र यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. दोन्ही संघांसाठी हे महत्वाची मॅच आहे. साईराज 11 त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय. AAA ब्रदर्स 11 संघ आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग चांगली करावी लागेल कारण मॅच जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज असताना मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल. यस एकूण धावसंख्या 53 बनवायचेत. इथून 8 बनलेत म्हणजे चांगली बॅटिंग खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाच्या चारी बाजूला खरं तर तुडुंब गर्दी. आज प्रेक्षकांच्या लोट गर्दी या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका दमदार आहे. गुडघाट एक तमाशा देख. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होईल. बॉल चाललाय सीमा पार 4 रन. यस डीजे थँक्यू डीजे. दिलीप पादीर मानफ्रॉम कवटेवाडी यांच्याकडून या कोणी षटकार मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. कोणत्याही खेळाडूने षटकार हॅट्रिक मारले तर 500 रुपये दिले जातील. यावेळेस मात्र फटका दमदार आहे. बालचंद्र कामडी ऑन फायर. बॉल चाललाय बाडिश लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार 6 धावा. यस थँक्यू. थोडासा स्पीडअप करा पंच प्लीज. आपण देखील त्यांना सांगा चला चला लगेच मैदान फिल्डिंग लावायचं. ही 8वी मॅच आपण अनुभवतोय. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे. 4 वाजून 59 मिनिटे झालेत म्हणजे 5 वाजलेत. अजून आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे. त्या 1 तासामध्ये 2 मॅचेस कव्हर करायचे. पहिलं षटक समाप्त होते. 10 फलक जाण पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज बालचंद्र आणि त्याच्या साथीला सलामीला आलाय तो मात्र दत्ता मॅट्रॉम खोंडेवाडीचा खेळाडू आहे. बॅटिंग स्टॅन्डवर तुम्ही पाहू शकाल दत्ताला. यावेळेस मात्र सुपला खेळायचा होता परंतु थोडासा हुकला आणि समोरच्या दिशेने 1 धाव सहजगत्या कंप्लीट करत असताना प्रयत्न मात्र सुरेख केले होते दत्ताने. सुपला जर सक्सेसफुल ठरला असता
तर 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सातत्याने आपण दत्ताला बघितलंय. परंतु आज संघ मालकासाठी खेळायचा हा सामना महत्वाचा आहे. यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉलला. वडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये जाऊन बॉलला अडवला जातोय. एक धाव एक धाबाच्या साह्याने फलक फ्लाय होईल. 20 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगलं टार्गेट आपण या ठिकाणी बघतोय. साईराज 11 संघासाठी देखील ही महत्वाची मॅच आहे. तसेच जिथे स्टार 11 संघ खरं तर बॅक टू बॅक 3 सामने जिंकला त्यांचं देखील अभिनंदन. सुपर 8 साठी क्वालिफाय नक्कीच होतील. तसंच प्रज्योत 11 संघाने 3 सामने गमावलेत. शेवटचा सामना म्हणजेच विजय खरं तर प्राप्त करायचा आहे त्यांना. तो केला जाईल का? यस, पहिला फलंदाज बाद दत्ता बॅक टू द डगआउट. या स्पर्धेचं खरं तर टायटल तुम्ही ऐकू शकता. एक चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. सह्याद्री प्रीमियर लीग. यावेळी मात्र आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल खरं तर बाहेर होता आणि नक्कीच एक्स्ट्राची धाव धाफलकावर जोडली जाईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल कुणाल, ज्याने अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली तोच कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र प्रकाश बलाचा हा फटका बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. येस, थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग भालचंद्र आणि त्याच्या साथीला प्रकाश. आता ही नागेवाडीची सलामीची जोडी आता मात्र चांगली बॅटिंग करते. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटमध्ये चांगला फटका होता. त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता बॉलला आणि डॉट बॉलची सांगता. चांगली मॅच खरं तर या ठिकाणी आपण बघतोय. हा देखील चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवलंय. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार. 4 धावा. यस, थँक्यू डीजे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 या धावसंख्येवर आणि अजूनही इथून जिंकण्यासाठी 18 बॉल शिल्लक आहेत. 22 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज सिद्धार्थ. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे स्टार 11 आणि त्याच्या साथीला विलासप्पा 11. मॅच चांगली होईल यात शंका नाही. मैत्रीपूर्ण लढत सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचवर सर्वांच्या नजर आहेत. साईराज 11 संघासाठी महत्वाची मॅच आहे आणि नागेवाडी संघ ट्रिपल ए ब्रदर्स संघ एक मॅच जिंकलाय. 2 मॅच गमावले. तिथून मात्र फटका कमालीचा. बालचंद्र ऑन फायर. बॉल चाललाय वडिश लॉंगर मधून चेंडू सीमा पार. 6 धावा.
एस डीजे चांगले बॅटिंग सिद्धार्थच्या विरोधात खरं तर हा हल्ला चढवला जातोय. यावेळेस मात्र चांगला फटका. शेवटी वैतागून म्हणते नुसतं क्रिकेट. कधी विचार करतोस का रे माझा. मग मीही ठामपणे म्हणतो अगं तू तर आयुष्य आहेस माझं, परंतु क्रिकेट हा श्वास आहे ग माझा, श्वास आहे ग माझा. आणि त्या भालचंद्रने ठोकलाय षटकार. येस थँक्यू. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळेस देखील बॅटची इनर एज मोठा फलंदाज अर्थात भालचंद्र इथून मैदान सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाला विकेट क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. येस अनिल आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत मिलिंद सराई यांच्याकडून. पहिला बॉल डिफेंड केलाय, हलकासा पुश केलाय, फक्त कव्हरमध्ये ढकलला, एक घेतल्या, स्ट्राईक रोटेट केल्या. प्रकाशला स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय. स्कोर बोर्डवर धावा लागले गेले 42. अजूनही 11 धाव संख्येची गरज आहे. अनिल दोरे साठी खरं तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेस मात्र फटका फसलाय, पकडली जाते झेल. फलंदाज बाद प्रकाशवाला बॅक टू द डगआउट. हेच चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. फलंदाज तुम्ही पाहू शकाल उमेशला, हा देखील चांगला खेळाडू आहे. अनिलसाठी भरपूर सारे पारितोषिक. रोहिदास मेंगाळ साहेबांकडून देखील एक षटकार मारला तर 100 रुपये दिले जातील आणि 3 मारले तर 500 रुपये दिले जातील. हा चांगला बॉल. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर आपली गोलंदाजी दाखवत असताना सिद्धार्थला आपण बघतोय. या नंतर होणारी मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. चांगली मॅच आपण बघतोय. साईराज 11 संघ आणि त्याला फाईट करण्यासाठी ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघ आपण बघतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर आणि 12 बॉलमध्ये 11 बनवायचे ही मॅच जिंकण्यासाठी. आमचे पाहुणे देखील या ठिकाणी खरं तर मॅचचा आनंद घेत असताना सन्माननीय वसंत डोले सर आणि गणेश वारदी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. रुपेश खंडवी समालोचक, माझे साथी समालोचक हे देखील या स्पर्धेला रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद रुपेश, सहकार्य केल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतोय. थँक्यू डीजे. मॅच इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 12 बॉल 11 बनवायचे, बनवले जातील का. संजू गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र हलकासा पुश केला मानसवाकडून. अनिल दोरेसाठी 2 षटकारास 500 रुपये दिले जातील, परंतु षटकार काही मारत नाहीये. त्याला माहिती आहे मॅच जिंकायचे. प्रत्येक षटकारास 200 रुपये. अनिल साठी अनिलवर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस, रोहिदास मेंगाळ साहेबांकडून 200 रुपये दिले जाते. वेळेस मात्र फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक दूरवर्णाला एक घेतली जाईल. दिलीप
पादीरकडून खरं तर 500 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिकसाठी अनिल दोरेसाठी. चांगली मॅच आपण अनुभवतोय. ऑन स्ट्राईकला सलामी फलंदाज अनिलला तुम्ही पाहू शकाल. यावेळेस साधा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडू सीमा पार. चरण येस थँक्यू. शेवटची मॅच असेल प्रज्योत 11 आणि त्याला फाईट करेल टीम. फटका चांगला मिड विकेट रिजन मध्ये. एक बनले दुसरीचा प्रयत्न. 2 देखील धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावर. आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची. अनिलच्या बॅट मधून विजयाचा शंखनाद करणारा षटकार येईल का चौकार येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फक्त दिशा दिली 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ट्रिपल ए ब्रदर्स 11. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ट्रिपल ए ब्रदर्स आपली या विनिंग मधली दुसरी मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण बघतोय. हा चांगला फटका. एक तर बनले दुसरीचा प्रयत्न. विजय होईल का. आणि या ठिकाणी खरं तर 2 धावा सहजगत्या कंप्लीट. मॅच विन झाले. ती ट्रिपल ए ब्रदर्स 11 हार्ड लक टीम सायराज 11. सामना महत्वाचा होता. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. एका साईडनं लगेच. आणि बॅटिंगचा विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.